शिवसेनेत उभ्या फुटीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गडगडलं। राज्यात राजकीय भूकंप झाला। शिवसेनेत उभी फूट हा आजही ताजा इतिहास म्हणावा लागेल। या फुटीचे कितीही रवंत केले तरी ते संपत नाही। या फुटीमागील सल काही गेल्या शिवसैनिकांच्या मनातून जात नाही। त्या नाजूक जखमेवरील खपली निघते आणि रक्त भळभळते, वेदना आपसूक बाहेर पडतात। आता शिंदे सेनेचे कोकणातील शिलेदार भरत शेठ गोगावले यांनी या फुटीच्या कारणाची पुन्हा एकदा उजळणी केली आहे। यावेळी त्यांनी आतापर्यंत पुढे न आलेला एक दावा केलाय। या फुटीमागे वहिनींचे हात असल्याचा बॉम्बगोळा गोगावले यांनी टाकलाय। तिचा आम्ही आदर करतो, काही त्याबद्दल दुमत नाही आहे, परंतु ज्या स्त्री शक्तीने त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना, त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं। आणि ज्यावेळेला उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेला तो हट्ट झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं म्हणून आम्ही बोललो। आज जर एकनाथ शिंदे साहेब जर पाहिलं तर आमच्या वहिनी पण आहेत, मग त्या कधी कुठं हस्तक्षेप करत नाहीत। आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडायला अनेक कारणं आहेत, पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचं खूप ऐकतात। त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना सुद्धा मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना दिलं पाहिजे होतं आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री पद द्यायला नको होतं। पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती, पण उद्धव ठाकरे हे बाईचं ऐकत होते। रश्मी ठाकरे यांचं नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटी मागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचं म्हटलंय। आमदार कार्यकर्त्यांसह त्यांना भेटायला जात होते तेव्हा त्यांना बसवून ठेवलं जायचं। त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत, त्यामुळे आमदारांचं काम होत नव्हतं, तर कार्यकर्त्यांचे कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता। पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केलाय। बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरे नव्हते असे ते म्हणाले। बाळासाहेबांच्या कामाची पद्धत आम्हाला उद्धव साहेबांमध्ये कधीच दिसली नाही। माझ्या वाढदिवसाला बाळासाहेबांना भेटायला गेलो तेव्हा बाळासाहेब बोलले, खाली बसायचं नाही, तुला खुर्ची मी देणार आहे आणि काढूनही मीच घेणार आहे। बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला नाही। महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे होता हा उद्धव ठाकरेंनी विचार करायला पाहिजे होता। महिलांचा हस्तक्षेप कुठपर्यंत घ्यायला पाहिजे होता हा उद्धव ठाकरेंनी विचार करायला पाहिजे होता। पडद्यामागच्या पाठीमागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता। उद्धव साहेबांच्या मनात अनेक गोष्टी असायच्या, मात्र नंतर बदल व्हायचा। आम्ही मातोश्रीवरून परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार, आमदारांना एंट्री नाही, आता ज्या एंट्री आहेत ती राहायला पाहिजे। संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर माराल तर अशी स्थिती होईल असा अनुभव सांगत गोगावले यांनी मन मोकळं केलंय। आम्ही आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आणि कायम त्यांच्या सोबत राहणार आहोत। बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आम्ही जपत आहोत, त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे। दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते, पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या सोबत जाण्याचा चान्स पण गमावलाय असा टोला गोगावले यांनी लगावलाय। आता भरत शेठ गोगावले यांच्या आरोपांना मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जबरदस्त उत्तर दिलंय। टू द पॉइंटला आता यांना साक्षात्कार होत असतील तर मला वाटतं आता यांच्या पॉइंटच चुकला आहे। जे पॉइंट छेडण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे अधोगतीला पोहोचण्याची त्यांची लक्षणं मला दिसत आहेत असा टोला किशोरी पेडणेकर यांनी भरत शेठ गोगावले यांना लगावलाय। ज्या पद्धतीने पती पत्नी मा साहेब ज्या पद्धतीने घरात वागत होत्या, टिळा लावत होत्या, त्याचप्रमाणे वहिनी भूमिका बजावत आहेत। रश्मी वहिनी ठाकरे घराण्याची परंपरा संस्कार आहेत तेच रश्मी वहिनी करत आहेत। जेव्हा साहेब ओरडले तर हीच लोक वहिनींना मध्यस्थी करायचे। आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणातून टू द पॉइंट म्हणून जर काढत असाल तर याला म्हणतात बुद्धीची कीव करावी, बुद्धीची अधोगती बघावी असा घणाघात किशोरी पेडणेकर यांनी गोगावले यांच्यावर घातला। आदित्यने मंत्री होऊ नये असं का वाटतं? वयाच्या 14व्या वर्षापासून सिनेटच्या निवडणुका पक्ष वाढवण्यासाठी घेतलेली मेहनत त्यांच्यातील झलक बघून हीच लोक त्यांना मंत्री करायचं म्हणत होते। आता निष्ठावान मधला बडगा कसा असतो किंवा बडग्यातील निष्ठावांत कसा असतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे असा जिवारी लगावणारा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावलाय। मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात जी भेट झाली ती एकदम कोणत्या टोकाला घेऊन चालणार नाही। पक्षातील काही काम असू शकतात किंवा पक्षात किंवा राज्यात काय चाललंय याची सुद्धा एक भेट घेऊन ते बोलले असावेत। जोपर्यंत त्यांच्याकडून अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य नाही असं पेडणेकर म्हणाल्यात। आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला
सबस्क्राईब करा.